आंदोलनकर्त्याने चक्क कराडच्या तहसील कार्यालयासमोर केली पहिली अंघोळ, दिवाळी केली साजरी. तरीही दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा. बोगस मतदान प्रकरण आंदोलनाला लागणार वेगळे वळण. कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी या अगोदर उपोषण केले होते. मात्र या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे गेल्या 12 दिवसापासून गणेश पवार यांचे कराड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र तरीही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे गणेश पवार यांनी चक्क दिवाळीची पहिली अंघोळ तहसील कार्यालयासमोर करून दिवाळी साजरी केली. प्रशासन घरात तर गणेश पवार तहसील कार्यालयाच्या दारात उपोषणाला बसले आहेत. यापुढेही शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा गणेश पवार यांनी दिला आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. आमच्या कापली गावामध्ये रहिवासी नसणाऱ्या लोकांचे बनावट आधार कार्ड पत्त्याचे तयार करून बोगस मतदान नोंदणी करून मतदान केले आहे. तरी या लोकांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची नावे कमी न करता कापली गावामध्ये नावे वाढवलेली आहेत. मी गेली 12 दिवसापासून धरणे आंदोलनात बसलेलो आहे. तरी यांची याबाबत त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून मी दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात केलेली आहे आणि त्यांचा मी निषेध करीत आहे. तसेच दिवाळीनंतर मी आमरण उपोषणास सुरुवात करणार आहे.